नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाशी जोडलेला आहे. तो म्हणजे आपल्या जमिनीच्या नोंदी. ते जुने कागदपत्र, तो गोंधळ, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडून एका नव्या आधुनिक युगाकडे जाण्याचा प्रवास कसा आहे, चला तर मग समजून घेऊया. असे प्रश्न आपल्यापैकी किती जणांना पडले असतील, नाही का? अरे चा, माझी जमीन नक्की आहे तरी किती? किंवा या प्लॉटची हद्द नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपतीये, काही कळायलाच मार्ग नाही. हा जो गोंधळ आहे ना, जो वर्षानुवर्ष आपल्याला त्रास देतोय, तो आता संपणार आहे. चला तर मग या गोष्टीत थोडं खोलवर शिरूया. पहिला भाग आहे जमिनीच्या नोंदींचा चक्रव्यूह. म्हणजे ही जुनी कागदी सिस्टम इतकी किचकट आणि त्रासदायक का होती हे आधी समजून घेऊ. आता बघा, जुनी पद्धत आणि नवीन पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. विचार करा, आधी कसं होतं, मॅन्युअल सर्वेक्षण म्हणजे चक्क 4 ते 5 वर्ष लागायची आणि त्यात चुका होण्याची शक्यता तर विचारूच नका. सगळा खेळ कागदावरचा. पण आता आलीये डिजिटल पद्धत, एकदम फास्ट, कार्यक्षम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचूक. आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे आपल्याला मिळणारं ई-प्रॉपर्टी कार्ड. पण जुन्या पद्धतीत नेमक्या अडचणी तरी काय होत्या? सगळ्यात मोठी अडचण म्हणजे 2 सरकारी विभागांमध्ये ताळमेळच नव्हता. महानगरपालिका आणि भूमी अभिलेख विभाग. मग काय होणार? प्रॉपर्टी टॅक्सची माहिती चुकीची, कुठेही अवैध अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं, सगळा गोंधळ. आणि त्यातल्या त्यात एखादं गाव ग्रामपंचायतीतून नगरपालिकेत आलं की विचारायलाच नको. या सगळ्याचा फटका कोणाला बसायचा? आपल्यासारख्या सामान्य माणसाला. पण थांबा, आता या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग सापडला आहे. आणि तो मार्ग दाखवणार आहे तंत्रज्ञान. आपला पुढचा भाग आहे तंत्रज्ञानाचा मदतीचा हात. चला तर भेटूया त्या नव्या हिरोंना जे आपलं भविष्य सोपं आणि सुरक्षित करणार आहेत. तर आपले हे टेक्नॉलॉजीचे हिरो आहेत तरी कोण? 3 आहेत. पहिला, ड्रोन. हा आकाशातून आपल्या जमिनीचे इतके स्पष्ट फोटो काढतो की सगळं काही लख्ख दिसतं. दुसरा आहे GNSS रोवर. हा जमिनीवर उतरून काम करतो आणि चक्क सेंटीमीटरपर्यंत अचूक माप घेतो. म्हणजे बघा, जमिनीवरचे हे पक्के पॉइंट्स आहेत जे ड्रोनच्या नकाशाला एकदम परफेक्ट बनवतात. आणि तिसरा, GIS. हा एक स्मार्ट डिजिटल नकाशा. तोही सगळी माहिती एकत्र आणतो आणि आपल्यासमोर एका सोप्या चित्रात मांडतो. ड्रोनची ताकद काय आहे माहितीये? अवघ्या काही दिवसांमध्ये, फक्त काही दिवसांमध्ये पूर्ण शहराचा असा क्रिस्टल क्लिअर नकाशा तयार होतो. ह्या बर्ड्स आय व्ह्यूमुळे, म्हणजे जसं काही आपण पक्षाच्या नजरेने पाहतोय, प्रशासनाला शहराचं प्लॅनिंग करायला एक अचूक चित्र मिळतं. म्हणून हे एक सोपं सूत्र कायम लक्षात ठेवा. ड्रोन प्लस GNSS इज इक्वल टू अचूक मोजणी. जमिनीच्या मोजमापातल्या सगळ्या समस्यांवर हा एकच रामबाण उपाय आहे. बस. ठीक आहे, तर हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात जमिनीवर काम कसं करतं हे पाहूया. आपला पुढचा भाग आहे कागदापासून पिक्सेलपर्यंतचा प्रवास. ही जी नवीन डिजिटल सर्वेक्षण पद्धती आहे ती आपल्या सगळ्यांसाठी नेमकी कशी फायद्याची आहे, चला ते समजून घेऊया. ही जी नवीन प्रोसेस आहे ना, ती एकदम सोपी आणि पारदर्शक आहे. बघा, सगळ्यात आधी रोवर वापरून जमिनीवरच्या हद्दी पक्क्या केल्या जातात. मग ड्रोन येतो आणि वरून सर्वेक्षण करतो. त्यानंतर सगळी माहिती ऑनलाईन तपासली जाते. आणि फायनली आपल्या हातात येतं आपलं ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड. एकदम सरळ, सोपी प्रक्रिया. आणि ही पद्धत किती अचूक आहे हे बघा. ड्रोनने काढलेल्या एकदम नव्या फोटोवर डिजिटल पद्धतीने सीमा आखल्या जातात. मग काय करतात? त्यावर जुने कागदावरचे नकाशे टाकून बघतात. मग लगेच कळतं की जुन्या नोंदींमध्ये आणि आजच्या परिस्थितीत काय फरक आहे. आणि तो फरक लगेच दुरुस्तही करता येतो. आहे की नाही भारी? तर या सगळ्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हाच की जुने कागदी नकाशे आता डिजिटल झालेत. आणि नकाशा डिजिटल झाला म्हणजे पारदर्शकता आली. एकदा का सगळी माहिती डिजिटल झाली की त्यात कोणीही फेरफार किंवा गडबड करू शकत नाही. जवळजवळ अशक्य आहे ते. बरं, ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला काय मिळतं तेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, आपलं स्वतःचं ई-प्रॉपर्टी कार्ड. आणि लक्षात घ्या, हे फक्त एक कागद किंवा डॉक्युमेंट नाहीये. हा आपल्या मालकी हक्काचा पक्का पुरावा आहे, एक कायदेशीर ढाल आहे.
या ई प्रॉपर्टी कार्डची खासियत काय आहे तर आपली सगळी महत्त्वाची माहिती एका जागी एकदम सुरक्षित. आपला खास QR कोड, मालकाचं नाव, जागेचं क्षेत्रफळ, सिटी सर्व्हे नंबर, सगळं काही एका क्लिकवर. यामुळे मालकी हक्कावरून होणारे वाद, तो गोंधळ याला पूर्णविराम मिळतो. म्हणून हे वाक्य नीट लक्षात ठेवा. ई प्रॉपर्टी कार्ड हे आपलं कायदेशीर कवच आहे. हे कार्ड आपल्या मालमत्तेला कोणत्याही फसवणुकीपासून, कोणत्याही अतिक्रमणापासून वाचवतं. एक प्रकारे आपली ढालच आहे ही. चला तर मग आता या सगळ्या बदलामुळे आपलं भविष्य कसं बदलणार आहे ते पाहूया. आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. एक स्पष्ट आणि सुरक्षित भविष्य. बघूया या नव्या सिस्टीमचे फायदे काय आहेत. तर महाराष्ट्रासाठी याचा नेमका अर्थ काय होतो? 1. जमिनीचं अचूक मोजमाप. 2. स्पष्ट सीमांकन म्हणजे हद्दीचा वादच नाही. 3. पारदर्शक रेकॉर्ड्स. खरेदी विक्रीनंतर नावात बदल करायची जी प्रक्रिया असते ना, म्हणजे फेरफार, ती एकदम सोपी होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारी विभागांमध्ये आता उत्तम ताळमेळ असेल. आठवतंय, सुरुवातीला आपण ज्या समस्यांबद्दल बोललो त्या सगळ्यांवर हेच तर उपाय आहेत. आणि यातला सगळ्यात मोठा बदल कोणता असेल तर तो म्हणजे महानगरपालिका आणि भूमी अभिलेख विभाग आता एकत्र मिळून काम करणार आहेत. ही जी एक इंटिग्रेटेड सिस्टीम तयार झालीय त्यामुळे नागरिकांची प्रचंड सोय होणार आहे. म्हणजे आता प्रॉपर्टी टॅक्ससाठी एका ऑफिसमध्ये आणि मालकीच्या नोंदीसाठी दुसऱ्या ऑफिसमध्ये या चक्रा आता बंद. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, अचूक मोजणी म्हणजे जमिनीचे वाद खल्लास. दुसरी, सोपा फेरफार म्हणजे व्यवहार एकदम फास्ट. आणि तिसरी, सुरक्षित मालमत्ता जी आपली सगळ्यात मोठी आर्थिक ताकद बनेल. हे 3 स्तंभच आपलं भविष्य सुरक्षित आणि पारदर्शक बनवणार आहेत. आणि जाता जाता ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. माहिती हाच आपला अधिकार आहे. त्यामुळे जागरूक रहा, आपल्या मालमत्तेची माहिती ऑनलाईन मिळवा आणि या नव्या पारदर्शक व्यवस्थेचा पुरेपूर फायदा घ्या. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.